आम्ही 2014 पासून BJPचं एकनिष्ठपणाने काम करतोय आणि आता महापालिका निवडणुका आलेल्या आहेत आणि 2014 पासून आम्ही तर काम करतोय एकनिष्ठपणाने. आणि आता यावेळेला महापालिका निवडणुकीमध्ये आम्हाला असं कळते की आम्ही ओबीसी महिलामधून तिकीट मागितलेलं आहे. ओबीसी महिलामधून एका नवीनच महिलेला उमेदवारी देण्यात येणार आहे असं आम्हाला कळालेलं आहे. मग उमेदवारी देणार आहे, ठीक आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही काही पक्षाच्या विरोधात नाही आहे. जर त्यांनाच द्यायचं असेल तर ठेवू देत, पण आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत काय, त्यांनी कामं केलेली आहेत काय, हे आम्हाला दादांनी सांगावं. दादांनी सांगितलं की आमच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत, आमच्यापेक्षा जास्त कामं त्यांची आहेत, आम्हाला स्पष्ट सांगू देत. आम्ही त्यांचा झेंडा भारतीय जनता पार्टीचे गेले 12 वर्ष झाले. 2014 पासून मी माझी पत्नी भाजपची पदाधिकारी म्हणून 2014 पासून आम्ही काम करतोय, एकनिष्ठपणे काम करतोय. संजयनगरसारख्या भागामध्ये ज्या ठिकाणी काही नव्हत्या तळागाळापासून भाजप रुजवण्यापासून एक कार्यकर्ता तयार करण्यापासून आज संघटनात्मक बातमी सगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत, खस्ता काढलेल्या आहेत, अंगावर केसेस घेतलेले आहेत, कार्यकर्त्यांना बऱ्याच मारहाणसुद्धा झालेलं आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजप पक्ष रुजवण्याचं काम केलं आहे. आत्ताच्या 2000 ह्याच्या निवडणुकीमध्ये ओबीसी महिला पडलेल्या आहे, त्या ह्याच्यातनं मागणी केलेली आहे. ओबीसी महिलामधनं मागणी केल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी आहे आणि आता काही नवनवीन चेहरे आलेले आहेत आणि आम्हाला आता असं कळालं की बाबा कोणतरी एक नवीनच चेहरा ज्याचा भाजपचा काही म्हणजे मी कुणाला कमी लेखत नाही, पण भाजपशी संबंधी नाही आहे, काही नाही आहे, नवीन आहे, अशा काही कुठल्या तर एका चेहऱ्याला कशाच्या आधारावर त्यांनी देतात असं मला समजलं. नक्की आहे की नाही समजलं. मग ते आम्ही आमदार सुलताना गाडगीळांना आम्ही भेटण्यासाठी आलो आहे. एका आंदोलन नाही आहे, दादांना भेटण्यासाठी आलो आहे. दादा हे खरं आहे का, असलं तर बाबा हे कसं, हे कशाच्या आधारे आमच्यापेक्षा म्हणजे कामानं जास्त आहेत, सर्वेनं जास्त आहेत किंवा पक्षामध्ये आमच्यापेक्षा जुने आहेत, एकदा आम्ही समजावून सांगितलं तर आमची काय हरकत नाही, आम्ही त्यांचा झेंडा घेऊन आम्ही फिरणार आहे. ते सुद्धा दादांना भेटण्यासाठी आलो आहे. दादांना फोन करतो, दादा फोन उचलत नाही आहेत. दादा आले की दादांना भेटून काय बाबा हे खरं आहे का, आणि खरं असलं तर हे असं का, ते कशाच्या आधारे म्हणजे आमच्यापेक्षा कामाच्या आधारे, सर्वेच्या आधारे किंवा कशाच्या आधारे ते श्रेष्ठ आहेत हे त्यांनी आम्हाला एकदा समजावून सांगितलं तर आमची काय अडचण नाही, त्यांच्या समजावून सांगावं असं आम्हाला म्हणणं आहे. एवढं वर्ष झालं तुमच्यासाठी, पक्षासाठी आम्ही खस्ता काढतोय, काम करतोय, जीवाचं रान केलं आहे, घरदार संसारसुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी विश्वासात घेणं गरजेचं आहे आणि ते कुठं तर घेतलं जात नाही, फोन उचलला जात नाही, ही एवढी आमची खंत आहे. त्यासाठीच मी या ठिकाणी दादांना भेटलेलं आहे. दादा फोन उचलत नाही. दादा आमचे नेते आहेत, आमच्यासाठी पितृतुल्य आहेत, त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन या गोष्टी सांगाव्यात असं आम्हाला वाटतंय.